प्रभुत्व मिळवण्यासाठी प्रत्येकजण धडपड. प्रत्येकाला कशाने कशावर तरी काय मिळवायचंय, मालकी हक्क मिळवायचे. ही माझी संपत्ती आहे, ह्याच्यावर माझा मालकी हक्क आहे, मी याच्यावरती हक्क गाजू शकलो पाहिजे, यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करतो. सुरुवात शरीरापासून होते. हे शरीर माझं आहे, मी त्याच्याबरोबर मला वाटेल ते करेन. अहंकार म्हणजे प्रभुत्वच आहे. हम करे सो काय ना, प्रभुत्व आहे. मनुष्याची जी महत्वाकांक्षा आहे प्रभुत्व मिळवण्याची, ही महत्वाकांक्षा अनंत आहे. त्याला हेच कळत नाही की आपण कशासाठी प्रभुत्व मिळवतो. विचारांचे तरंग जेव्हा तुमच्या अंतःकरणामध्ये सुरू होतात, त्या विचारांच्या तरंगाला मन असं म्हणतात. पण जोपर्यंत ते विचार शांत आहे तोपर्यंत मन नावाची कुठलीच क्रिया क्षेत्रामध्ये नसते. म्हणजे हे जे शरीर आहे किंवा हे जे मन आहे, हे तेव्हाच त्याला जाणीव निर्माण होते जेव्हा ते अशांत असतं. शांत असलं त्याची जाणीवच नसते. मग तुम्ही जे मला विचारलं की प्रभुत्व कसं गाजवायचं, तर पहिली गोष्ट या दोघांना शांत करणं हे प्रभुत्वच गाजवणं. तुमच्या इच्छेनुसार यांनी कार्य केलं पाहिजे. आणि म्हणून सद्गुरू आम्हाला म्हणता की तुम्हाला जर पुरेसं लक्ष देता आलं तर तुम्ही कोणत्याही गोष्टीवर प्रभुत्व मिळवू शकता. पण ते प्रभुत्व शरीराद्वारे मनाद्वारे न मिळवता ते तुमच्या ऊर्जेद्वारे मिळवलं पाहिजे. आपण शरीराच्या आणि मनाच्या स्तरावर जे प्रभुत्व मिळवणार आहात ते मुळातच क्षणिक आणि क्षणभंगूर आहे. आणि म्हणून जीवनावर प्रभुत्व मिळवायचं नाही मित्रांनो, तर प्रभुत्व पहिलं मिळवायचं शरीर आणि शरीरावर प्रभुत्व मिळवण्याची लक्षणं काय. तुमचे जे आवेग आहे शरीराचे, भूक आहे, तहान आहे, झोप आहे, निद्रा आहे, मैथून आहे, या सर्व क्रियांवरती तुमचं काय आहे, नियंत्रण. पाहिजे तेव्हा जागृत करू शकता, पाहिजे तेव्हा तुम्ही स्थिर करू शकता.